गीतानगर येथील श्री रवींद्र पानुगंटी सर संचलित सुप्रभात क्लासेसच्या वतीनं इयत्ता 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक मुख्यालय सोलापूर ग्रामीण या पदावर कार्यरत असलेल्या माननीय विजयलक्ष्मी कुर्रे मॅडम, सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लबचे संस्थापक विठ्ठल बंगा सर, तेलुगू व मराठी कवयित्री लेखिका सौ रेणुका बुधारम, प्रोफेसर रोहन कुर्री सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र पानुगंटी सर उपस्थित होते। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख मोलाचे मार्गदर्शन केले। आज जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या पुढे जाऊन खूप मोठे स्वतःच्या आयुष्यामध्ये यशस्वी संपादन करो। पालकांना सुद्धा विनंती आहे की मोबाईलचा वापर करत असताना आपल्या पाल्य किंवा मुलगा मुलगी कशा पद्धतीने वापर करतात, भले तुम्हाला मोबाईलचा काही गंध नसेल, काही माहिती नसेल, तरी सुद्धा त्याला विचारायचं मोबाईलमध्ये तू काय बघतेस, अभ्यासाचं बघते काही इतर गोष्टी टाइमपास करते, एवढं एकच वाक्य बोलायचं। घरच्यांशी नेहमीच संवाद साधा। आई वडील असतील, आजी आजोबा असतील, कुणी असो, मोठ्यांचा नेहमी आदर करा। मला शिक्षणाविषयी जास्त सांगता येत नाही, पण या छोट्या छोट्या गोष्टी मात्र मी अवश्य सांगेन। मोठ्यांचा आदर करा, मोबाईलचा वापर चांगल्यासाठीच करा आणि खचू नका, कधीही निराश होऊ नका, मोठे स्वप्न पहा। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते तुम्ही प्यायला लागलेलं आहात आणि ते तुम्हाला समर्थ घडवेल असा माझा विश्वास आहे। फक्त ध्यास असायला पाहिजे आणि लक्ष त्याच्यावरच, आणि जे काम आपण करतो ना ते प्रेमाने आदराने, हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे असं समजून केल्यास ना यश तुम्हाला नक्कीच मिळतं आणि जीवनात तुम्ही यशस्वी व्हाल। मला मार्क पडलेच नाहीये, मी मार्क्स मिळवले। कसे मार्क पडतात हो? त्यांना 35 पडतात ना, त्यांना मार्क पडतात आणि 60, 70, 80, 90 ज्यांना मारतात ते मार्क मिळवतात तुम्ही। यू हॅव सिक्युअर्ड युअर मार्क्स, यू हॅव स्कोर्ड युअर पर्सेंटेज। त्यामुळे यापुढे आता सिक्युअर्ड किंवा स्कोर्ड हे दोन चांगले शब्द इंग्लिशमध्ये वापरले जातात। इंग्लिशचा विद्यार्थी आहे प्रथम, नंतर इंग्लिशचा प्राध्यापक आहे। मगाशी कुर्री मॅडम बोलल्या की किती हाल अपेक्षा व्हायच्या, आई सांगायची शिक्षण नको आहे बेड्या वळ, पण म्हणायची ती मॅडम म्हणायची नाही मला शिकायचं पुढं आहे, आणि त्या शिकल्याचं परिणाम काय झालं, एक मोठा अधिकारी आपल्याला समाजाला भेटला आहे। याच ठिकाणी तर मला 2दा सत्कार झालेले आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून, एकदा रोटरी क्लब कडून आणि दुसरा आहे फूड बँक कडून। याच हॉलमध्ये झालेले माझी पण इच्छा होती माझ्या विद्यार्थ्यांचा पण सत्कार याच ठिकाणी व्हावं, म्हणून मी भरपूर प्रयत्न केले। कार्यक्रम तर व्यवस्थित आम्ही सगळेजण चांगले प्रयत्न केलेला आहे। तर आमच्या क्लाससाठी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भरपूर शिक्षक प्रयत्न केलेले आहेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अंबिका गणपा तर आभार प्रदर्शन सौ सुनीता वल्लाल मॅडम यांनी केले।